सध्या महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। आता हालचालींना वेग आलेला आहे। मुंबईसाठी पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। पाहूयात काय नेमक्या घडामोडी आहेत। मीरा रोडमध्ये युती नसताना सुद्धा सरनाईकांकडून फडणवीसांसाठी स्वागतासाठी बॅनरबाजी। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात लढणार। फडणवीसांच्या मीरा भाईंदरच्या सभेच्या स्टेजवर सरनाईकांना स्थान देणार नाही। प्रताप सरनाईक आले तर त्यांना स्टेजवरून खाली उतरवणार। नरेंद्र मेहतांचा सरनाईकांना इशारा। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका, तर भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला हा प्रकार। जे पेरलं तेच उगवतं। आधी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा आम्ही देत होतो, आता भाजप देत आहे। आता सुद्धा खोकेशिवाय दुसरं कुठलंच काम सुरू नाहीये। दानवेंची टीका, तर घोषणा देणाऱ्यांचा शोध घ्यावा। फडणवीस नक्कीच या गोष्टीची दखल घेतील। शिरसाठांचं प्रत्युत्तर। ठाण्यामध्ये ठाकरे बंधू आणि महायुतीचं बॅनर वॉर। रस्त्यांसाठी कॉन्ट्रॅक्टर का आता कॉन्ट्रॅक्टसाठी रस्ते। मनसेचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर विकासाची दिसते गती म्हणूनच विश्वासाची भाजप महायुती। भाजप शिवसेनेचा पलटवार। बॉम्बे नाही तर मुंबईच। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भिवंडीतील बॉम्बे ढाब्याचा फलक फाडला। ढाबा चालकांना मनसेकडून दमदाटी। अंबरनाथ प्रकरणामुळे भाजप ढोंगी लोकांचा पक्ष असल्याचं समोर आलं। भाजपनं काँग्रेससोबत एक प्रकारे युती आघाडी केली आहे। काँग्रेसनं नगरसेवक निलंबित करताच भाजपनं त्यांना पक्षात घेतलं। संजय राऊतांचा अंबरनाथमधल्या 12 काँग्रेसच्या नगरसेवकांच्या भाजपात प्रवेशावरून निशाणा। तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारे युती आणि आघाडी केलेलीच आहे। मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बमचुकी आणि ढोंगी लोक आहेत। अशोक चव्हाणांनी मतदारांची किंमत मटणापुरती केली। अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध व्यक्त। रोज खा मटण पण दाबा कमळाचं बटण, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं होतं। मी तर म्हणन, रोज खा मटण परंतु कमळावर दाबा बटन। अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला असं अजिबात करत नव्हते। आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृती पण बदललेली आहे आणि नियत बदलली म्हणून पक्ष बदलला असंही म्हणायला काही हरकत नाही। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतूचा निर्णय झाला। गतिशील सरकारनं स्वप्न सत्यात उतरवलं। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। 1963 पासून या पुलाचं स्वप्न दाखवलं गेलं। खरी गती आली 2016 नंतर, ज्यावेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री होते। नंतर आलं उबाठाचं स्थगिती सरकार। कामाचा वेगच मंदावला आणि पुन्हा एकदा अटल सेतूचा प्रकल्प पूर्ण झाला तो देवाभाऊ यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये।